नमस्कार. मुंबई आउटलुक मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मी संतोष मोरे. गेल्या अनेक दिवसांपासून सर्व राज्यामध्ये चर्चेत असलेला विषय म्हणजे मराठा आरक्षण. मराठा आरक्षण हा कायदा नुकताच राज्य सरकारने विशेष अधिवेशनामध्ये मंजूर करत मराठा समाजाला 10% आरक्षण मंजूर करण्यात आलेलं आहे. मात्र या आंदोलनाचे जे गेल्या 6 महिन्यापासून जे हे आंदोलन मनोज जरांगे पाटील यांच्या माध्यमातून हे संपूर्ण राज्यात सुरू होतं, त्या मनोज जरांगे पाटील यांच्यावर आता काही दिवसांपूर्वी म्हणजे कालपासून संघटनेमध्येच काम करणाऱ्या त्यांच्यासोबतच्या अनेक लोकांनी विविध आरोप प्रत्यारोप केलेले आहेत. या सर्व भूमिकेवर संभाजी ब्रिगेडची काय भूमिका आहे यावर जाणून घेण्यासाठी संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते शिवानंदजी भानुसने सर आपल्या सोबत आहे. सर, मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन आपण गेल्या अनेक महिन्यांपासून पाहिलेलंच आहे. कसं पाहता तुम्ही त्यांचं जे आंदोलन आहे आणि आता त्यांच्या विरोधात जो त्यांच्यासोबत काम करणाऱ्या लोकांकडून जो एकंदरीत हा विरोध त्यांना पाहता तुमची या संदर्भात भूमिका काय आहे? सर्वप्रथम आपल्या चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना जय जिजाऊ. हे जे आंदोलन आहे हे मराठा समाजावर गेल्या अनेक वर्षांपासून जो अन्याय झालाय, मराठा समाजाला आरक्षण मिळणं आवश्यक होतं, ते मिळालेलं नाही. त्यासाठी हे आंदोलन सुरू झालेलं होतं. मराठा समाजाचा सरसकट ओबीसीत समावेश केला जावा अशा पद्धतीनं सुरुवातीची मागणी या आंदोलनातली होती, कारण ती संविधानिक आहे, जी आम्ही मराठा सेवा संघाच्या माध्यमातून, संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून आम्ही गेल्या 33 वर्षापासून लावून धरलेली आहे. मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय पुरुषोत्तम खेडेकर साहेब, संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष ॲडव्होकेट मनोजदादा आखरे, महासचिव सौरभदादा खेडेकर यांच्या नेतृत्वात आम्ही गेल्या 33 वर्षापासून हा लढा लढतो आहोत. आता जरांगे पाटलांनी हे आंदोलन सुरू केल्यानंतर जरांगे पाटलाच्या शिष्टमंडळात अगदी कायदेशीर बाबी काय असल्या पाहिजेत, मागणी काय असली पाहिजे, आंदोलन कसं झालं पाहिजे, सरकारशी काय चर्चा केली पाहिजे, या संदर्भात मी सुरुवातीपासून शिष्टमंडळात होतो. त्यांच्या मी सरकारशी चर्चा पण केलेली आहे. त्या संदर्भात नेमकं संविधानिक काय होऊ शकतं, कुणाला काय वाटतं, कोण काय म्हणतं, याच्यापेक्षा हा देश संविधानावर चालतो, भारतीय घटनेवर चालतो. ते संविधानिक आहे, जे घटनात्मक आहे आणि जो घटनादत्त अधिकार असतो त्याच्यावर ते मिळालं पाहिजे, अशी ती भूमिका आहे आणि मागणी आहे. ती संविधानिक होती आणि त्या पद्धतीने आंदोलन सुरू होतं. परंतु नंतर कालांतराने सरकारनं आता सर्वे केला आणि 10% आरक्षण सरकारनं दिलं. ते आरक्षण कायद्याच्या पातळीवर सध्या जे अस्तित्वात कायदे आहेत त्या कायद्यावर हे टिकत नाही. कारण हे स्पष्ट आहे की महाराष्ट्र सरकारला किंवा कुठल्याही राज्य सरकारला अशा पद्धतीचं 50% वरती आरक्षण देण्याचे किंवा वेगळा प्रवर्ग करण्याचे अधिकारच नाहीत. आणि जर अधिकारच नसतील तर न्यायालयात ते टिकणार नाही. म्हणजे न्यायालय काही देशाचा मालक नाहीये, परंतु तो एक आपल्या घटनेचा, संविधानाचा एक महत्वाचा भाग आहे, घटक आहे. जे संसदेत कायदे होतील, जे घटनेत कायदे होतील, जे विधिमंडळात कायदे होतील, ते तपासून सांगण्याचा अधिकार, सर्वोच्च अधिकार हा सर्वोच्च न्यायालयाला आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालय अशा पद्धतीनं हे तुमच्या अधिकारातच येत नाही, तर तुम्ही जर हे करणार असाल तर ते टिकणारच नाही. कारण त्याच्या अगोदर 2013ला पृथ्वीराज चव्हाण सरकारनं नारायण राणे समिती करून अशाच पद्धतीचं 16% आरक्षण दिलं होतं. तेव्हा आम्ही कोल्हापूरला होतो आणि तेव्हा आम्ही स्पष्ट सांगितलं होतं, प्रेस घेऊन सांगितलं होतं की आरक्षण टिकणार नाही. तेव्हा आम्हाला ट्रोल केलं गेलं, विरोध केला गेला, लोकांनी शिव्या घातल्या. परंतु जे सत्य आहे, कारण तुकाराम महाराजांनी म्हटले, सत्य असत्याशी म्हणे केले वाही मानले नाही बहु. सत्य आपण समाजाला सांगितलं पाहिजे, जनतेला सांगितलं पाहिजे. जे तुम्हाला कळतं, जे जे आपणाशी ठावे ते ते इतराशी सांगावे, शहाणे करून सोडावे सकळ जन. ही आमची संभाजी ब्रिगेडची सेवा संघाची सातत्यानं भूमिका राहिली. 2018ला फडणवीस सरकार होतं, फडणवीस सरकारनं आरक्षण दिलं. तेव्हा आम्ही संभाजीनगरमध्ये प्रेस घेऊन सांगितलं की हे आरक्षण टिकणार नाही. तेव्हा सुद्धा त्याच पद्धतीने झालं. नंतर ते मुंबई हायकोर्टात 12-13% अगदी चुकीच्या पद्धतीनं टिकलं, परंतु सुप्रीम कोर्टानं ते नाकारलं. नाकारण्याचे कारण सुद्धा सुप्रीम कोर्टानं स्पष्ट सांगितलेले आहेत. आणि आता हे 2024ला दिलेलं आरक्षण सुद्धा हे टिकणार नाही, हे टिकू शकत नाही, हे संविधानिक नाही. हे किती दिवस टिकवतात हा एक राजकीय प्रश्न होऊन बसलाय. हा काही कायद्याचा प्रश्न यांनी ठेवलेला नाही. त्यामुळे किती दिवस टिकवतात हा प्रश्न आहे, परंतु हे टिकणार नाही. सुप्रीम कोर्ट याला कुठल्याही याच्यावर हो म्हणू शकत नाही. अशी परिस्थिती आहे.
तर तुम्ही का ह्याच्यामध्ये प्रश्न म्हटलेला आहे की 2013 मध्ये ज्या प्रकारे मराठा आरक्षण देण्यात आलं होतं, मात्र 2000 महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळामध्ये सुप्रीम कोर्टात हे आरक्षण टिकलेलं नाहीये. पण आता घाईघाईने हे जे मराठा समाजाचं जे आंदोलन आणि ह्याची जी व्याप्ती पाहता सरकारने हा निर्णय घाई गडबडीत घेतलेला आहे 10% आरक्षणाचा. आता राज्याचं जे एकंदरीत हे जे अधिवेशन एकंदरीत आरक्षण आहे हे 72%च्या वरती गेलेलं आहे. मग सरकारनं कोणत्या बेसवर हा 10%चं आरक्षण हे मराठा समाजाला दिलेलं आहे, ही एक गोष्ट. आणि दुसरी एक गोष्ट की सरकारनं हे येणाऱ्या निवडणुका तोंडावर येणार असल्यामुळं हा कुठेतरी घाईगडबडीने निर्णय घेतलेला आहे का, ज्या प्रकारे आपण एक राजकीय कुठेतरी फायदा मिळावा यासाठी निर्णय घेतलेला असं वाटते का तुम्हाला? नाही, हे स्पष्ट आहे, कारण पुढच्या महिन्यात आचारसंहिता लागणार आहे आणि ती लावावीच लागणार आहे. कारण लोकसभेचा कालावधी मे मध्ये संपतो, त्यामुळे मार्चमध्ये आचारसंहिता लावून निवडणुका घ्याव्याच लागणार. येत्या 10-15 दिवसात आचारसंहिता लागणार. त्याच्या अगोदर यांनी अशा पद्धतीनं हे आरक्षण देऊन लोकसभा आणि विधानसभा काढून राजकीयसाठीच, राजकीय फायद्यासाठीच हे स्पष्ट दिसतंय. हे कुणालाही वेगळं सांगण्याची गरज नाही. किंवा त्यांनी जरी भासवलं असलं की मराठा समाजाची आम्हाला खूप काळजी होती म्हणून आम्ही हे आरक्षण मराठा समाजाला दिलं, असा त्याचा अर्थ नाही. राजकीय समोर हेतू ठेवूनच त्यांनी हे केलेलं दिसतंय. कारण हे टिकणारच नाहीये. कारण कुठल्या आधारावर हे टिकणार आहे कुणी येऊन सांगावं. इंदिरा साहनी जजमेंटमध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की 50%च्या वरचे अधिकार राज्य सरकारला नाहीत. राज्य सरकारनं काय करावं तर 50%च्या आतमध्येच करावं, स्पष्ट सांगितलंय. कारण 50%च्या वरती जायचं असेल तर एक्स्ट्रा ऑर्डिनरी सर्कमस्टन्सेस, एक्स्ट्रा ऑर्डिनरी सिच्युएशन तयार व्हावी लागते. ती मराठा समाजाच्या बाबतीत होत नाही. त्याचं कारण असं आहे की मराठा समाज SC STचं आरक्षण मागत नाही. मराठा समाज हे ओबीसीचं आरक्षण मागतो. कारण ऑलरेडी विदर्भात, खानदेशमध्ये, पश्चिम महाराष्ट्रात, कोकणात मराठा कुणबी आहेत. मराठवाड्यात आणि उर्वरित काही महाराष्ट्रात नाहीत, आणि ते एकच आहेत. हे सांगण्याचं काम म्हणजे तुम्ही आज आमच्या नोंदी सापडत नाहीत म्हणून मराठा म्हणून तुम्ही आरक्षण द्या, असा त्याचा अर्थ होतो स्पष्ट. परंतु सरकार तसं न करता या पद्धतीनं करते. थोडक्यात एक उदाहरण सांगतो तुम्हाला संतोषजी. ते उदाहरण असं आहे की समजा एखादा शिक्षक आहे जो D.Ed झालाय, तो प्रायमरी शिक्षक होतो. जो B.Ed झाला तो माध्यमिक शिक्षक होतो. आणि जो नेट सेट किंवा PhD होईल तो प्राध्यापक होतो. परंतु तुम्ही काय केलंय, तो B.Ed झालेला आहे पण तुम्ही त्याला प्राध्यापक करताय. उद्या न्यायालयात गेल्यानंतर त्याची नोकरी टिकणार नाही, कारण तो तिथे पात्र नाही. याचा अर्थ त्याची डिग्री बोगस नाही, त्याची डिग्री राईट आहे. तसं राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल हा राईट आहे. गायकवाड आयोगाचा अहवाल सुद्धा मराठा समाजाला मागास ठरवलेला होता. सुक्रे आयोगाचा अहवाल सुद्धा मराठा समाजाला शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक मागास ठरवलेला आहे. बापट आयोगाचा अहवाल सुद्धा आणि नारायण राणे समितीचा अहवाल सुद्धा की मराठा समाज ओबीसीला पात्र आहे. ओबीसीला पात्र आहे म्हणजे आहे त्या 50%त तुम्ही समावेश केला पाहिजे. आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की बहुसंख्य समाज आतमध्ये आलाय त्यामुळे जाती झाली आहे, तर तुम्ही जातनीय जनगणना केली पाहिजे. आणि जातनीय जनगणना करणं इतकं सोपं आहे. मी मुख्यमंत्र्यांच्या मीटिंगमध्ये सांगितलं होतं की तुम्ही आधार कार्डला तुम्ही हे जोडा, ते जोडा, ते जोडा म्हणता, तसं तुम्ही 1 महिन्याचा कालावधी द्या आणि त्याच्यामध्ये जातीचा कॉलम टाका, जात अपडेट करा, त्याशिवाय तुमचं आधार व्हॅलिड नसणार असं सांगा. लोक ते जात टाकून करतील. त्याचा अनालिसिस करा. आपण ज्ञानाच्या, तंत्रज्ञानाच्या सर्वोच्च शिखरावर आज जगतो. तुम्हाला किती वेळ लागेल? एकदा जातनीय जनगणना करा. दूध का दूध, पाणी का पाणी करा. आणि ज्याची जेवढी टक्केवारी आहे, जसं SC ST ला लोकसंख्येच्या 100% आरक्षण असतं, तसं ओबीसीला लोकसंख्येच्या 50% आरक्षण असतं. त्या पद्धतीनं ते द्या. ते जर 50%च्या वर लोकसंख्येच्या दृष्टीने जात असेल, कदाचित ते जाणारच नाही, कारण त्याची साधी टक्केवारी आहे. जर महाराष्ट्रात 32% ओबीसीला आरक्षण आहे तर 64% ओबीसी समाज असला पाहिजे. साधं गणित आहे. त्यानंतर 20% SC ST म्हणजे 84%, 17% मुस्लिम म्हणजे 101%, 3% ब्राह्मण 104%, इतर 4% म्हणजे 108%, 108%. आणि मग मराठा कुठे आहे? 100%च्या वर तर टक्केवारी नसते. याचा अर्थ मराठा त्या 60% मध्येच, असा त्याचा स्पष्ट अर्थ आहे. परंतु तुम्हाला त्या पद्धतीनं जातनीय जनगणना केल्यानंतर ते स्पष्ट होईल. आणि जर खरंच वाढली असेल तरी सुद्धा, तर तुम्ही तुमचं सरकार आहे केंद्रामध्ये, आरक्षणाची 5-10% मर्यादा वाढवून घेते, ती विशेष घटना दुरुस्ती करा. पण अगोदर ओबीसीत समावेश करावा लागेल, संविधानिक मार्गाने जावं लागेल. कारण मराठा समाजाला 3 आयोगानं
नारायण राणे समितीनं मागास ठरवलेला आहे आणि मराठा समाजाचा तो घटनादत्त संविधानिक अधिकार आहे. म्हणजे कुणाला वाटतं म्हणून नाही, म्हणजे ओबीसीच्या कुणीतरी नेत्याने यायचं आम्ही आत येऊ देणार नाही, आम्ही असं, अरे येऊ देणं नाही येऊ देणं हे कुणाच्या हातात नाहीये, ते संविधानाच्या हातात. कुणाला काय वाटतं याच्यावर हा देश चालत नाही. त्यामुळे विरोध करण्यात किंवा काहीतरी वेगळं मागण्यात अर्थ नाही. जे संविधानिक आहे ते करावं आणि तेच होणं अपेक्षित होतं, पण ते झालेलं नाही. त्यामुळे हे 10% आरक्षण टिकणार नाही. सर, तुम्ही जसं म्हटलेलं आहे की 2019 मध्ये हे आरक्षण टिकलेलं नाहीये सर्वोच्च न्यायालयामध्ये. आता तिथं त्या पुन्हा एक पिटिशन दाखल करण्यात आलेली आहे. परंतु ज्या प्रकारे जर हे 50%च्या वरती जर आरक्षण गेलेलं आहे, तर एकंदरीत राज्याची मर्यादा जी आरक्षणाची आहे, केंद्रामध्ये भाजपचं शासन आहे, राज्यात पण त्यांच्याच भाजप पक्षाचं सरकार आहे. मग केंद्रातूनच आरक्षण वाढून जर अगर हा पहिलाच अगर मुद्दा आरक्षणाचा जो टप्पा आहे हा वाढवला असता आणि नंतर राज्यात दिलं असतं, तर एकंदरीत ज्या प्रकारे 2013ला ज्यावेळेस जसं आरक्षण देण्यात आलं त्यावेळेस पण मराठा समाजाची अधिक भूमिका अशी होती की आम्हाला फसवण्यात आलेलं आहे. पण त्यानंतर आता पुन्हा ते झालेलं, कारण की पुन्हा या संदर्भात न्यायालयीन लढाया सुरू होणार. मराठा समाजाला 10% आरक्षण दिल्यानंतर तर हाच अगर भाजपच्या बीजेपीने अगर केंद्रातून मर्यादा वाढवली असती तर मराठा समाजाला खरंच न्याय मिळाला नसता का? आमचं तेच म्हणणं आहे की 14 पासून आता मधले 2.5 वर्ष जर सोडले तर भाजपचं सरकार केंद्रात आहे. आता भाजपचं शिंदे सरकार म्हणजे भाजपचं सरकार, शिंदे फडणवीस सरकार. वरती तुम्ही मोदीला जाऊन विनंती करा, त्यांना सांगा, विशेष घटना दुरुस्ती करा, तुमच्याकडे बहुमत आहे, त्या पद्धतीने आरक्षण मर्यादा वाढवून घ्या आणि मराठा समाजाचा ओबीसीत समावेश करून टाका. त्यानिमित्तानं पटेल आहे, गुजर आहे, कुर्मी आहे, हे बाहेरचे जे सगळे आहेत त्यांचाही प्रश्न त्या निमित्तानं निकाली लागेल आणि संविधानिक पद्धतीने सगळ्यांनाच आरक्षण मिळेल. परंतु यांची ती मानसिकता दिसत नाही, हेतू यांचा प्रामाणिक नाही. त्याच्यामुळे हे सगळं होतंय असा त्याचा अर्थ आहे. केंद्रानं ठरवल्यावर विशेष घटना दुरुस्ती केल्यावर का होत नाही? बेसिक स्ट्रक्चर हे विशेष घटना दुरुस्तीने काही गोष्टी आहेत, बेसिक स्ट्रक्चरला धक्का लावता येत नाही, 100% खरं आहे. परंतु जे विशेष घटना दृष्टीने होऊ शकतं, जिथपर्यंत होऊ शकतं ते केंद्र सरकार करू शकतं. जसं त्यांनी 113वी घटना दुरुस्ती केली आणि ईडब्ल्यूएस आरक्षण सध्या तरी टिकलेलं आहे. उद्या त्याचं काय होईल माहित नाही, पण सध्या टिकलेलं आहे, ते घटना दुरुस्ती केली. तशा पद्धतीची घटना दुरुस्ती 5-10% मर्यादा वाढवण्यासाठी केंद्र सरकार करू शकतं. तो केंद्र सरकारच्या अखत्यारीतला विषय. पण राज्य सरकारच्या अखत्यारीतला विषय आहे त्या ओबीसीत समावेश करणे. म्हणजे राज्य मागासवर्गीय आयोग स्थापन का करावा याचे स्पष्ट डायरेक्शन निद्रा साहनी जजमेंटमध्ये आहेत की राज्य सरकारनं राज्य मागासवर्गीय आयोगाची स्थापना करावी, सर्वेक्षण करावं आणि तो समाज जर सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास ठरत असेल तर आहे त्या ओबीसीच्या यादीत टाकावा असं स्पष्ट म्हटलेलं आहे. वरती वेगळा प्रवर्ग करावा अशा पद्धतीची शिफारस राज्य मागासवर्गीय आयोग करू शकत नाही. तो राज्य मागासवर्गीय आयोगाचा अधिकार नाही आणि तो महाराष्ट्र सरकारचा किंवा राज्य सरकारचा अधिकार सुद्धा नाही. त्यामुळं तुम्ही असंविधानिक कराल तर ते टिकणारच नाही. त्यामुळं हा मार्ग आहे जो संविधानिक आहे तो आम्ही वारंवार सांगतो. आणि याच्या व्यतिरिक्त जर कुठला मार्ग या देशात अस्तित्वात असेल तर कुणीतरी येऊन सांगावं किंवा गेल्या 75 वर्षात एखाद्या समाजाला अशा पद्धतीचं आरक्षण दिलंय आणि ते सुप्रीम कोर्टात टिकलंय असं एकदा येऊन सांगावं. असं एसीबीसी जे आरक्षण आता 10% दिलंय असं संपूर्ण देशात असं कुठलं एखादं आरक्षण दिलेलं आहे असं एखादं उदाहरण राज्य सरकारनं सांगावं. तुमच्याकडे एकही उदाहरण नाही. मग सगळे प्रयोग तुम्ही महाराष्ट्रातल्या मराठा समाजावरच करणार का? 2 प्रयोग केले, तिसराही प्रयोगच करणार का? आणि प्रयोग करून परत समाजाला वेठीस धरणार का? असा त्याचा अर्थ होतो. त्यामुळे संविधानिक आहे ते करावं अशी आमची मागणी होती आणि ती मराठा समाजाची मागणी आहे, ती संविधानिक आहे, परंतु ते होत नाही. सर, मनोज जरांगे पाटील ज्या प्रकारे वारंवार म्हणत आहे की आम्हाला त्यांचा जो प्रमुख मुद्दा होता की सगळे सोयरे हा शब्दासाठीच विषय अधिवेशन बोला, मात्र तसं अधिवेशनामध्ये कुठल्याही प्रकारचा मुद्दा घेण्यात आलेला नाहीये. उलट मराठा समाजाला वेगळं 10% आरक्षण देण्यात आलेलं आहे. मात्र तरी देखील मनोज जरांगे पाटील त्यांच्या आंदोलनावर ठाम आहे. तर यावर संभाजी ब्रिगेडची काय भूमिका आहे? सगळे सोयरेचा जो मुद्दा आहे तो जी अधिसूचना 26 जानेवारीला निघालेली आहे, आम्ही मनोज जरांगे पाटलालाही सांगितलंय आणि सगळ्यांनाच आवाहन करतो की या अधिसूचनेतून काहीही साध्य होणार नाही. याचा काहीही वटहुकूम काढला तरी तो अधिकार राज्य सरकारला नाही. कारण घटनेत असणारे कायदे, संसदेत तयार होणारे कायदे, विधिमंडळात तयार होणारे कायदे किंवा सुप्रीम कोर्टाचे जे जजमेंट आहेत, जे निकाल आहेत, ते केस लॉ आहे.
हे सगळे म्हणजे केंद्रातले कायदे बदलण्याचा अधिकार राज्य सरकारला नाही, हे आपण पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे. कारण त्याचं कारण असं आहे की जात वैधता प्रमाणपत्र जे 6,000 जाती आहेत देशात, त्यांच्यासाठी एकच आहेत, ते वेगळे असू शकत नाही. आणि महाराष्ट्र सरकारनं काय केलंय, फक्त नातेवाईकाच्या ऐवजी सगळे सोयरे असा शब्द टाकला, म्हणजे काहीच केलेलं नाही, त्याच्यातून काहीच निष्पन्न होणार नाही. कारण त्यांनी सजातीय म्हटलं. कुणबी मराठा ही जरी जात सामाजिक दृष्ट्या एक असली, एकच आहे, 100% सत्य आणि खरं आहे. पण कायदा तसं म्हणत नाही. कायदा जर तसं म्हटलं असता तर मराठा समाज केव्हाच ओबीसी मध्ये येऊन गेला असता, परंतु तसं झालेलं नाहीये. म्हणजे तिकडे 83 नंबरला कुणबी जात ओबीसीच्या यादीत आहे, तर मराठा जात ओपनच्या यादीत आहे. त्यामुळं उद्या जात वैधता प्रमाणपत्र सजातीय म्हणताना ते सजातीय होणार नाही, ते व्हॅलिड होणार नाही. एखाद्या अधिकाऱ्याने ते व्हॅलिड केलं तरी ते न्यायालयात टिकणार नाही. ते दुसरं पितृसत्ताक म्हटलंय, त्याची व्याख्या पण दिली आहे. वडील, आजोबा, पंजोबा त्याच्या रक्तातील नात्यातील असं म्हटलं, म्हणजे भाऊकीतील. आता भाऊकीतील तर पहिलेही मिळतच ना, कारण जी वंशावळी जर तुम्ही दिसत असाल, ज्याची नोंद सापडेल, त्याला कुणीही रोखू शकत नाही. त्याला जात वैधता प्रमाणपत्र द्यावंच लागतं आणि ते न्यायालयात टिकावंच लागतं. परंतु ज्याची नोंद सापडत नाही, त्याला शपथपत्र देऊन असं काहीही करता येत नाही. ही वस्तुस्थिती आहे. मी तुम्हाला एक उदाहरण सांगितलंय की ते उदाहरण असं आहे की यांनी शपथपत्र कुठून आणलं माहितीये का, की भटके लोक होते काही, त्याच्यामध्ये नंदीवाला आहे किंवा माकडवाला आहे किंवा अजून जे फिरणारे होते, यांच्या नावावर जमीन नव्हतं, शेत नव्हती, किंवा यांनी कुणी शाळेत गेलेलं नव्हतं. तेव्हा जेव्हा त्याच्या मुलाला शाळेत टाकायचं, तेव्हा त्याच्या 2-3 नातेवाईकाला बोलवून घेतलं जायचं. तिथं सरपंच आहे, ग्रामसेवक आहेत, तलाठी आहे, शिक्षक आहे, इथे त्यांच्याकडून शपथपत्र घेतलं जायचं. काय की हे तुझे नातेवाईक आहेत, आणि तेव्हा त्याला ती जात दिली जायची. म्हणजे त्याला अगोदर जातच नव्हती, त्याच्यासाठी शपथपत्राचा उपयोग झालेला आहे. परंतु मराठा समाजाला ऑलरेडी मराठा जात आहे ना अस्तित्वात, त्यामुळे कुणबी जात जर नोंद नाही सापडली तर ती देता येत नाही. मराठा कुणबीच आहे 100% जरी खरं असलं तरी दोन जाती कायद्यात समोर असल्यामुळे हा पेच प्रसंग निर्माण झालेला आहे. तो 2004 लाच दूर झाला असता. कारण जेव्हा खत्री कमिशनच्या संदर्भात जो शासनादेश निघाला 2004 ला, त्याच्यात मराठा कुणबी, कुणबी मराठा, लेवा पाटील, लेवा पाटीदार कुणबी असे घेऊन टाकले. मराठा जो पर्टिक्युलर आहे तो घेतला नाही ना, तो बाजूला ठेवलेला आहे, याचा अर्थ तो ओपन मध्ये आहे. असं स्पष्ट आहे. ही कायदेशीर बाबी आपण समजून घेतल्या पाहिजे आणि मागणी करताना मग ती संविधानिक झाली पाहिजे. म्हणजे सगळे सोयरेचा असं कुणीही सांगावं. म्हणजे जरांगे पाटलाला सध्या ज्यांनी ज्यांनी कुणी, सुरुवातीला मी सोबत होतो, पण ज्यांनी ज्यांनी सध्या या अधिसूचनेच्या संदर्भात, सगळे सोयरेच्या अधिसूचनेच्या संदर्भात सल्ला दिलाय की याचा वट हुकूम काढल्यानंतर असं असं नवीन होणार आहे, असं असं शपथपत्र देऊन याला याला मिळणार आहे. म्हणजे थोडक्यात उदाहरणार्थ, जर समजा आई कुणबी असेल आणि वडील मराठा असतील, तर मुलांना कुणबी जात लागेल का? अर्थात लागणार नाही. काही तुम्ही बदल केले राज्य स्तरावर तर ते होणार नाही. जर पत्नी कुणबी असेल, पती मराठा असेल, तर पत्नीची जात पतीला लागणार का कुणबी? अर्थात लागणार नाही. दुसरं, मुलगी देताना मुलीचे वडील कुणबी आहेत आणि मुलाचे वडील हे मराठा आहेत, तर मग त्या मुलीच्या वडिलाची जात मुलाच्या वडिलाला लागणार का विवाहाला? तर नाही लागणार. मग कुणाची जात कुणाला लागणार आहे शपथपत्रावर? त्याचं काही स्पष्टच नाहीये आणि तसं होणारच नाही. ज्याची नोंद कुणबी सापडणार नाही त्याला कुणाचंही शपथपत्र देऊन त्या गोत्यातलं गणगोतातलं असं काही होणार नाही. ते करण्याचा अधिकार राज्य सरकारला नाही. मग त्यासाठी कायदेच बदलायचे असेल तर केंद्र सरकारच्या अधिकारातला विषय. केंद्र सरकारचा तिथे काही विषयच नाही की अधिसूचनेचा वट हुकूम काढण्याचा. त्यामुळे ते होणार नाही. जसं हे 10% टिकणार नाही, तसं सगळे सोयरेचा वट हुकूम काढून सुद्धा काहीही पदरात पडणार नाही. जर पडणार असेल तर कुठल्याही कायदे तज्ञानं, घटना तज्ञानं किंवा जरांगे पाटलाच्या सल्लागारानं लाईव्ह येऊन सांगावं किंवा मीडियासमोर येऊन सांगावं, स्पष्ट करावं कसं मिळणार आहे ते. त्यामुळं हे होणार नाही. सर, ज्या प्रकारे मनोज जरांगे पाटील आंदोलन करत होते, मोठ्या प्रमाणात राज्यातून त्यांना प्रतिसाद मिळत होता, त्यांचे सहकारी देखील त्याच प्रकारे काम करत होते. मात्र राज्य सरकारने 10% आरक्षण दिल्यानंतर मराठा समाजामध्ये जे आंदोलक, जे मनोज जरांगे पाटील आहेत, त्यांचे जे समन्वयक आहेत, त्याच्यामध्येच उभी फूट पडलेली आहे. वेगवेगळे 2 दिवस झाले वेगवेगळे लोक आरोप करत आहेत. कालच महाराजांना देखील त्या संदर्भात आरोप केलेला मनोज जरांगे पाटील.
तर काय नेमकं कारण असू शकते की मनोज जरांगे पाटील विरोधात त्यांच्या समन्वय सदस्य जे आहे त्यांच्याच कमिटीमधले ते विरोधात जात आहे, कारण की त्यांची जी भूमिका आहे मराठा आरक्षणासंदर्भातील, तर कोणत्या भूमिकामुळं आणि काय कारण असू शकते की या सर्व मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात हे सर्व समन्वय गेलेले आहे? नाही, या संदर्भात आपण तरी कुणाच्या हेतूवर, मी तरी स्वतः वैयक्तिकरित्या किंवा आम्ही संभाजी ब्रिगेड म्हणून, सेवा संघ म्हणून कुणावरही शंका घेणार नाही, आरोप करणार नाही. त्यांचा वैयक्तिक काही विषय असेल, त्यांच्यातला काय सत्य असेल, काय सत्य नसेल, सत्य बाहेर येईलच. कोण खरं आहे, कोण खोटं आहे, हे आरोप करणारे खरे आहेत का, जरांगे पाटील खरे आहेत का, नेमकं काय चाललंय हे सत्य बाहेर येईलच. सत्य झाकत नसतं, ते बाहेर येतच असतं. दूध का दूध, पाणी का पाणी होईलच. त्यामुळे कोण चुकीचं कोण बरोबर असं आपण म्हणणं सध्या तरी चुकीचं होईल. कारण आमची इच्छा आहे की जे आंदोलन चालू आहे मराठा समाजाच्या, या आंदोलनातून मराठा समाजाला न्याय मिळावा. मराठा समाजावर जो 40-50 वर्षात अन्याय झालाय तो अन्याय दूर व्हावा, ही आमची त्यातली भूमिका आहे. आणि म्हणून संविधानिक आमची जरांगे पाटलाला आजही विनंती आहे की मराठा समाजाचा सरसकट ओबीसीत समावेश केल्याशिवाय, आहे त्या 50% समावेश केल्याशिवाय हे होणार नाही. सगळे सोयऱ्याच्या संदर्भात काहीही होणार नाही. तुम्ही मागणी संविधानिक करा, आम्ही तुमच्या सोबत आहोत. आणि हे जर आरोप प्रत्यारोपाचं काय हे लवकरच लक्षात येईल सगळ्यांच्या. सत्य काय असत्य काय, कोण चुकीचं कोण बरोबर हे बोलणं सध्या तरी योग्य होणार नाही. मराठा आरक्षणासंदर्भात संभाजी ब्रिगेडची भूमिका काय असणार आहे? कारण की संभाजी ब्रिगेडनं नुकतंच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत देखील युती केलेली आहे. आता लोकसभा निवडणुका आहे, विधानसभा निवडणुका आहे, तर त्या अनुषंगाने संभाजी ब्रिगेडची काय पुढील रणनीती असणार आहे? आमची गेल्या 33 वर्षापासूनची मागणी आहे संतोषजी, आम्ही म्हणजे मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय पुरुषोत्तम खेडेकर साहेबांनी 1991ला मराठा सेवा संघाचा पहिला वर्धापन दिन होता अकोल्याला. त्या ठिकाणी सुधाकरराव नाईक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. तेव्हा नुकतंच मंडल आयोगानं आरक्षण दिलेलं होतं. आणि तेव्हा खेडेकर साहेबांनी पहिलं निवेदन आमच्याकडे आहे 91ला आम्ही दिलेलं आहे की मराठा समाजाचा आहे त्या 50% ओबीसीत समावेश करा. कारण विदर्भ, खानदेश, कोकण, पश्चिम महाराष्ट्रातला जवळपास सर्व समाज हा कुणबी म्हणून हा ओबीसीत आलेला आहे. मराठवाड्यात निजामाचं राज्य होतं. 48ला मराठवाडा स्वतंत्र झाला आणि 60 पर्यंत म्हणजे पुढचे 12 वर्ष आंध्र प्रदेशचा भाग होता. आणि आंध्र प्रदेशमध्ये मराठा नोंदी झाल्या. आंध्र प्रदेशमध्ये जे मराठा राहिले ते मराठा म्हणून ओबीसीत झालेले आहेत. राजस्थानमध्ये मराठा म्हणून ओबीसी झाले, एमपी मध्ये मराठा म्हणून ओबीसी झाले. तसे मराठवाड्यातले आणि जे बाकी राहिलेले थोडेफार आहेत या सर्वांना तुम्ही मराठा म्हणून ओबीसीत समावेश करा, असं निवेदन आम्ही 91ला दिले. त्यानंतर शरद पवार मुख्यमंत्री होते, त्यांनाही आम्ही ते निवेदन दिलेले. त्यानंतर मनोहर जोशी मुख्यमंत्री होते, त्यांनाही निवेदन दिलं. त्यानंतर खत्री आयोगामध्ये तर उल्लेख आहे की मराठा सेवा संघाच्या विनंतीवरून या आयोगाची स्थापना होत आहे. आपण खत्री आयोग जर काढून पाहिला, त्याच्यानंतर 2004ला मराठा कुणबी, कुणबी मराठा, कुणबी लेवा पाटील, लेवा पाटीदार अशा पद्धतीचं एक परिपत्रक शासनाचं, अशा पद्धतीचा एक शासनादेश काढून घेण्याचं काम आम्ही केलं होतं. त्याची अंमलबजावणी सगळीकडे झाली, मराठवाड्यात ती पाहिजे तशी झाली नाही. कारण मराठवाड्यातली अडचण इथे निजामाच्या नोंदी स्पष्ट नाही, मोडी लिपी आहे किंवा निजामाचं रेकॉर्ड व्यवस्थित नाही, किंवा जे गॅजेट आहे हैदराबादला त्या गॅजेटमध्ये 1881च्या जनगणनेत ते सगळे कुणबी आहेत. हे खरं आहे, 100% खरं आहे. पण आज तेच हे आहेत, हे कायदेशीर सिद्ध करता येत नाही. म्हणून मराठा म्हणूनच मराठा समाजाचा ओबीसीत समावेश करावा. आणि पुढचाही मार्ग आपण सांगितलेला आहे. जर टक्केवारी वाढली असं वाटत असेल तर तुम्ही केंद्र सरकारकडे विनंती करा आणि टक्केवारी वाढवून घ्या. पण अगोदर जात नाही जनगणना करावी, सांगावं लागेल, ते सिद्ध करावं लागेल टक्केवारी किती वाढली. तर महाराष्ट्रात फारशी टक्केवारी वाढली असं वाटत नाही. कारण 2018चा सामाजिक न्याय मंत्रालयाचा डेटा आपल्याकडे आहे, त्याच्यात ओबीसीची संख्या दिलेली आहे. त्यामुळे 50%च्या पुढे म्हणजे अर्थात हे जाईल असं वाटत नाही 50-60%च्या पुढे. कारण 30% आरक्षण साठी 50%, 60% लोकसंख्या असावी लागते. मराठा आणि बाकीचे ओबीसी मिळून 60%च्या पुढे जात नाही. कारण गणित साधं आहे, हे 60%, 20% एससी एसटी म्हणजे 80% असा त्याचा अर्थ आहे. त्यानंतर 11% मुस्लिम म्हणजे 6% मुस्लिम ओबीसीत आलेले आहेत.
खाटीक वगैरे म्हणून, ते झाले 11 ते 12%. राहिले 8%, त्यापैकी 3% ब्राह्मण आणि 4% किंवा 5% इतर धर्मीय, अशी 100%ची ही टक्केवारी. त्यामुळं याच्यात इथे एक्स्ट्राऑर्डिनरी सिच्युएशन नाही, एक्स्ट्राऑर्डिनरी सर्कमस्टान्सेस नाही, इथे लोकसंख्या वाढलेली नाही, अशा पद्धतीने सगळं आहे. आणि तेव्हा सुद्धा मंडल आयोगानं 54% जे गृहीत धरलेले महाराष्ट्रात, 27% आरक्षण धरलेलं आहे, त्या 54%त मराठा गृहीत धरलेले पण बाजूला ठेवलेले. 67 मध्ये सुद्धा जी.डी. देशमुख समितीनं माळी, मराठा आणि तेली बाजूला ठेवले होते, पण माळी आणि तेल्यांनी उठाव केला. 68 मध्ये त्यांना घेऊन टाकलं आणि 181 खाली ठेवले गेले. ही वस्तुस्थिती आहे. म्हणून मराठा सेवा संघाची, संभाजी ब्रिगेडची आमची भूमिका राहिलेली की मराठा समाजाचा सरसकट ओबीसीत समावेश करा. म्हणजे गायकवाड आयोगानं सुद्धा, बापट आयोगानं सुद्धा आणि आता सुक्रे आयोगानं सुद्धा, राणे समितीनं सुद्धा मराठा समाजाला सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास ठरवलेला आहे. गायकवाड आयोगात तर मागास ठरण्यासाठी 26 पैकी 13 गुण लागतात. मराठा समाजानं 21.5 म्हणजे 22 गुण संपादन केले आहे. आणि जेवढ्या जाती सध्या महाराष्ट्रात ओबीसीत आहेत, त्यांच्याकडे फारसा कुणाकडे असा डेटा किंवा अशा पद्धतीचा कुठलाही अहवाल नसताना त्या जाती आहेत. मराठा समाज तर स्वतःला पात्र करून येतो. आणि वस्तुस्थिती आहे. म्हणजे जे काही सुप्रीम कोर्टात म्हटलं जातं की हा फॉरवर्ड आहे, पण SC STच्या तुलनेत फॉरवर्ड आहे, ओबीसीच्या तुलनेत फॉरवर्ड नाही. त्याचा अपप्रचार केला जातो. तसा अपप्रचार केला जाऊ नये. आणि म्हणजे आमचं तर स्पष्ट मत आहे, सेवा संघाचं आणि संभाजी ब्रिगेडचं स्पष्ट मत आहे की विदर्भातल्या कुणब्यांना 67 पासून आरक्षण, पण सगळ्यात जास्त आत्महत्या तिथल्या कुणब्यांच्याच. इथे काही मराठवाड्यात किंवा इकडे यांना आरक्षण मिळालं म्हणजे लगेच उद्धार होईल असं काही नाही. सुक्रे समितीच्या आमच्यावर गेल्या सुक्रे समितीच्या गेल्या अहवालामध्ये 50 हाच उल्लेख होता की मराठा जे शेतकऱ्यांची जी आत्महत्या आहे त्यापैकी 94% आत्महत्या हे मराठा समाजाचे आहे. हाच अहवाल राज्य मागासवर्ग आयोगाचे जे आता जी समिती होती, शुक्रे समिती, यांना पण देखील दिलेला आहे. मात्र संभाजी ब्रिगेडच्या म्हणण्यानुसार की मराठा समाजाला जर आरक्षण आवश्यक आहे, परंतु राजकीय म्हणजे जातीय जनगणना केल्यानंतर जे अधिकृत जे आरक्षण मिळणार त्यानंतरच खरं आरक्षण हे मराठा समाजाला मिळू शकते. मनोज जरांगे पाटील, त्यानंतर मराठा आरक्षण आणि संभाजी ब्रिगेडची या संदर्भातील भूमिका आपल्यासोबत मुंबई आउटलुक मध्ये आज प्रवक्ते सदानंद भानुसरे सरांनी मांडलेली आहे. सर, आपलं खूप खूप धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. धन्यवाद. थँक्यू. जय जिजाऊ.